मी जे आरोप केलेले त्याला कुठलाही बेस नाही आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे आम्ही समक्ष कुणाल आयुषचं आणि प्रफुलचं जे नाव त्याच्यामध्ये आहे ते दोघं कधी प्रत्यक्ष त्याला कुठंच भेटलेलं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट मी सुद्धा एकदाच त्याला भेटलेलो आहे आणि त्या हॉटेलमध्ये भेटलेलं आहे आणि माझी त्याची चांगली चर्चा झालेली आहे. आणि हॉटेलमध्ये जर भेटल्यावर आजूबाजूला एवढी लोक असतात तर कुठंतरी ते तिथं दिसलं बी असतं. तर त्यांनी जे आरोप केलेले ते खोटे आरोप आहे आणि त्याचा जागेशी तसा काही संबंध नाही आहे. जागा जी आहे फुगे कुटुंबाची आहे आणि फुगेंनी आम्हाला दिलेली आहे. त्यांच्या सांगण्यावरून त्याचं नाव त्याच्यामध्ये टाकलेलं आहे बाबा यांना 650 फुटाचा फ्लॅट द्यायचा आहे म्हणून. माझा त्यांच्याशी काही संबंध नाही. त्याचे अनेकदा मला फोन आले होते बाबा मला माझं जस्ट रद्द करून द्या. मी त्याला काय म्हटलं तुम्ही सगळेजण या, डॉक्युमेंट सगळ्यांचे एकत्र झालेले आहे. एकत्र झाल्यामुळे स्वतंत्रपणाचं रद्द करता येत नाही. तुम्ही फुगे फॅमिलीला घेऊन या आणि ऑलरेडी मी सांगतो मी रद्द करून द्यायला तयार आहे. तुझं एकट्याचं कधी रद्द होत तसं करता येणार नाही. आणि त्यांनी जे माझ्यावर आर्थिक फसवणुकीचे वगैरे ते आरोप केलेले त्याला डॉक्युमेंटमध्ये कुठल्याही प्रकारचा रोख मोबदला द्यायचं ठरलेलं नाही आहे, फक्त फ्लॅट द्यायचं ठरलेलं आहे. आणि त्यांनी जे पण आरोप केलेले ते सर्व चुकीचे आहे. आणि आता फुगेंनी तुमच्यासमोर त्यांची भूमिका पण मांडलेली आहे. त्याच्यामुळं त्यांनी जो काही पवित्रा घेतला आहे तो नाहक माझी बदनामी करण्याचा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये माझी बदनामी झालेली आहे. मी पिंपरी चिंचवडमध्ये 50 वर्षापासून राहतो मी या ठिकाणी आणि आजपर्यंत माझं जे रेकॉर्ड आहे कुठल्याही क्रिमिनल माझं कुठल्याही रेकॉर्ड नाही आहे. साधी सुद्धा मी कोणाला दिलेलं नाही आहे. अशा प्रकारे ज्यावेळेस त्यांनी आरोप केले मनाला खूप दुःख झालं. अरे हे आपण यांनी असं कसं काय केलं. आणि त्याच्याशी मी अनेकदा चांगलं बोललेलं. तुम्हाला पाहिजे तर त्याचे माझे व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑडिओ रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे, ते सुद्धा मी तुम्हाला देऊ शकतो. ते त्यांनी फार चुकीचं केलं. त्यांनी फुगेकडे जायला पाहिजे. फुगेमुळं तो ह्या पिक्चरमध्ये त्याचा तसा वैयक्तिक काही संबंध नाही आहे. आणि सातबारा बी आहे फ्रेश आहे कालच्या तारखेचा, त्याच्यामध्ये पण त्यांचं कोणाचं नाव नाही आहे इथं. त्यांनी जे काही केलेलं ते चुकीचं आहे. त्याचे सर्व आरोपांचं मी खंडन करतो. मग तुम्ही आभारून दावाचं ठोकणार आज कसं आहे हे फुगे माझ्या फुगेंबरोबर माझे प्रेमाचे संबंध आहे आणि त्यांना विचारल्याशिवाय मी ह्या गोष्टी नाही करणार. कारण शेवटी त्यांच्या भाच्याचे तर माझ्यामुळं त्यांची पण बदनामी नको व्हायला. ते जर म्हणते मला 20 वर्षापूर्वी झालेला करार आज आरोप प्रत्यारोप होत आहेत. कसा तुमच्यावरती आरोप झाला आहे तर यापुढे तुम्ही कायद्यानुसार ती जमीन खाली करणार आहे की पोझिशन करून देणार आहे? नाही, हे कसं आहे माहिती आहे का, आता माझं वय झालेलं आहे, मी 68 वर्षाचं आहे आणि हे यंग मुलं आहेत आता फुगेंचे. आता मुलांच्या हातात आलेलं आहे. त्यांना जर वाटत असेल की बाबा त्यांना स्कीम करायची असेल मी त्या गोष्टीला मी तयार आहे. ते म्हटले मला दुसरा बिल्डर आणून दे, आम्हाला जास्त मोबदला मिळत असेल त्याला मी तयार आहे. किंवा ते जर दुसरा बिल्डर शोधत असतील तर माझी NOC मी त्यांना द्यायला तयार आहे. माझ्याकडनं काही अडचण नाही. हे गेली 8 वर्ष आम्ही चर्चा करतो त्यांच्याशी. माझं नाव गणेश फुगे. आज परवा दिवशी मुलांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याला काय अर्थ नाही. ॲक्च्युली दिलीप चोरडे आणि आमचे घरगुती संबंध असल्यामुळं विषय आमच्या दोघांमध्ये हा विषय आम्ही सॉल्व्ह करू. आणि विनोद दमक आमच्या आत्याचा मुलगा असल्यामुळे त्याचं काय असेल आम्ही आमच्या लेवलला बघून घेऊ.